नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी आनंदाची बातमी. मिळणार मोठा लाभ. त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा अपडेट सविस्तरपणे पाहूया. या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट 6,000 रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्या अगोदर म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी 52 कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्या प्रस्ताव संदर्भात महामंडळाने सरकारकडे निधी मिळावा यासाठी वारंवार विचारणा केली, मात्र अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने देशभरात एसटी कर्मचारी वर्गात नाराजगी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचारी आचारसंहितेमुळे अडकलेली दिवाळी भेट मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दरवर्षी देण्यात येते. यावर्षी मात्र महामंडळाची निधी मागणीच्या प्रस्तावावर सरकारकडून कुठलाच निर्णय अद्याप न झाल्याने यावर्षी एसटी कर्मचारी दिवाळी अंधारातच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेट पूर्ततेबाबत 8 नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दिवाळी या आनंदात उत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना एसटी कर्मचारी मात्र तुटपुंज्या रकमेत यंदाची दिवाळी साजरी करत आहे. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. धन्यवाद.